आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुंडाने हे सगळं केलं कसं? खूप डेंजर होते ते ताई, म्हणजे आपल्यासारख्याला बघत पण नाही तो ते। सीताई, हे बघा, सरांचं हे जे काही प्रकरण सुरू आहे ते चालू राहीपर्यंत शाळेत शांता मावशीला ठेवणं बरोबर नाही आहे। त्यांना राहायला पण जागा नाही आहे, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले। आई ऐक ना, तुला चालेल का त्यांनी इथे थोडे दिवस काढलेले? सीताई, शांता मावशी आहे ना, घरात लागेल ते काम करेल, तुम्ही सांगा त्यांना, ते सगळं करतील। हा, आणि आपण त्यांची सोय आउट हाऊस मध्ये करूया। ठीक आहे। थँक्यू सीताई। शांता मावशी, आपण तुमचं सामान आउट हाऊस मध्ये ठेवूया। या चला या, मी जाते त्यांच्या मदतीला। आलं, चला या, चल। ताई, कोण बाई आहे ही? कुठून आली? आपल्याला काहीच माहिती नाही आणि तू काय तिला हो म्हणालीस? को अगं, शिवाचा विश्वास आहे तिचा। हो आशू, शिवाचा विश्वास आहे, पण शिवा पण तिला आत्ताच भेटली आहे ना। हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत त्यांना राहू दे इथे, काहीच हरकत नाही। पुढे बघू मग आपण। त्यांनी आपल्या वर्गाची एवढी तोडफोड केली होती, तरी आपण आता इथे का आलोय? मग काय, ते परत आले ना तर जाम मोठा लफडा होईल अजून। म्हणूनच आपल्याला इथे यायला पाहिजे, हार मानून चालणार नाही। आता जर आपण हार मानली तर त्यांना वाटेल आपण सगळेजण घाबरलो। पण ते आता परत इथे आले तर नाही येणार। शाळा चालू असताना तो अधिकारी गुंड पाठवणारच नाही। हे सगळं घाबरवायला चाललंय आणि मुळात आपल्याला मारून त्यांचंच नुकसान। हो, आणि आपण काही करतो असं त्यांना दाखवायचं नाही। आपण हार मानून गप्प शिकतोय असं त्यांना दाखवायचं आणि आपला प्लॅन ऑन करायचा। करेक्ट आहे। तुम्ही सगळेजण तयार आहात? हो सर, जी सर। सगळेच तयार आहोत। हो। मग आता आर्या पार। हा, पण सर, समजा त्यांनी आपल्याला पकडलं किंवा हे सगळं करूनही ते जर सुटले तर ते आपल्याला सोडणार नाही सर। त्याची काळजी करू नका, असं काही होणार नाही। मी आहे ना, तुमच्यापर्यंत येण्याच्या आधी त्याला मला सामोरं जावं लागेल। माझं तर मी सगळंच आधीच गमावून बसलो। माझी सगळी सर्टिफिकेट, सगळ्या डिग्र्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत। त्या त्यांनी ऑफिसमध्ये कुठेतरी लपवून ठेवलं। हो सर, मग तेच तर शोधायचंय आपल्याला। आपण हे सगळं करता करता तेही शोधून काढू। तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण ते ज्या ऑफिसमध्ये त्यांनी ठेवलंय त्याच्या बाहेर खूप सिक्युरिटी असते। ती सिक्युरिटी तोडून आतमध्ये कसं जाणार आपण? अहो सर, त्याचाच काहीतरी जुगाड करूयात ना आपण। ए बाबा बॅटरी, तू नेहमी पेटलेला असतो रे, जरा थांब ना। मला हे काय पटत नाही, हे जाम चुकीचं आहे। अरे अरे गलत तो वो भी कर रहे, आपण चुकीचं करतोय पण त्यातून काहीतरी चांगलंच निघणार आहे। सर, तुमची कागदपत्र मी आणतो। आजपर्यंत बऱ्याच चुकीच्या कारणासाठी लॉक उघडले, चांगल्या कारणासाठी उघडणार। येवा बेस्ट। मग सर, तुमची कागदपत्र पण शोधून काढू आणि त्यांच्या पापांची उत्तरं त्यांच्याकडनंच काढू। ठीक आहे, मग सगळे तयार? आर्या पार। आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा एक धडा शिकवतो। चला।
शांताबाई काय करताय? अगं बाई बरं झालं तुम्ही आलात. मला ना ते ऊद हवं होतं, ते शोधत होते मी. कशाला? उत्काडी करायला. ते घरभरे डास होतात ना, म्हणून म्हटलं सगळीकडे लावा. म्हणून घरभर शोधत होतात ऊद? नाही म्हणजे खरं तर असतो माझ्याकडे, पण नेमका आत्ताच संपला. म्हणून इकडे आले बघायला, म्हटलं इकडे पण लावू म्हटलं. मग पण तुम्ही देता का मला काढून? शांताबाई, घरात सगळीकडे डास मारायचं औषध लावलेलं आहे, त्यामुळे हे लावायची गरज नाही. मला सांगा, ह्या वेळेस लावताय तुम्ही ऊद? नाही म्हणजे तिकडे त्या घरात लावायचं होतं मला, पण नव्हता, संपला. म्हटलं मग इकडे येऊन बघते, तर असं वाटलं इकडे पण लावते. असं तिकडे ठेवलाय, तुम्हाला दिसला नाही का? हो का? अगं बाई, या डोळ्याने बघा हल्ली असंच होतं, काही दिसतं काही दिसत नाही. बरं बरं बरं, मग काही हरकत नाही, मी बघते. हां नक्कीच काहीतरी गडबड आहे. ह्या बाईवर संशय आहेच माझा. शिवा, काय झालं? काय नाही, तू झोप ना. शिवा, कसला विचार करतेस तू? काय नाही, अरे तू झोप. काय? उद्याचा एवढा विचार नको करूस. सगळं नीट होय. चल. अशी मला खरंच टेन्शन आलंय अरे. म्हणजे आपण एवढं प्लॅनिंग केलं, सगळं झालं, सगळं नीट होईल ना का? गंडेल सगळं. सगळं नीट होय.